नमस्कार मित्रांनो, जरा हटके स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा नक्षलवादी कमांडरची कहाणी, ज्याने 40 वर्ष जंगलात दहशत माजवली, पण अखेर त्याच्याच हातातली बंदूक खाली ठेवली. हा आहे मोलोजुला वेणुगोपालराव उर्फ भूपती, भारताच्या नक्षल चळवळीचा सर्वात मोठा मास्टरमाइंड. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके. भूपती म्हणजे नक्षल चळवळीचं जिवंत प्रतीक. तो एकीकडे माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य, पॉलिट ब्युरोचा रणनीतिकार आणि दुसरीकडे रेड कॉरिडॉरचा सर्वात मोठा दहशतीचा चेहरा. तेलंगणातील पेदापल्ली येथे जन्मलेला हा युवक कॉलेजमध्ये असताना रॅडिकल स्टुडंट युनियन मधून नक्षलवादीकडे वळला. 1980च्या दशकात त्यांनी पीपल्स वॉल ग्रुप स्थापन करण्यात भाग घेतला आणि तिथूनच सुरू झाला त्याचा रक्तरंजित प्रवास. भूपतीनं आंध्र, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगण या 5 राज्यातील असंख्य हल्ल्यांचं नियोजन केलं. तो केंद्रीय लष्करी आयोगाचा सदस्य होता, म्हणजे कोणता हल्ला कुठे, केव्हा आणि कसा व्हायचा याचा निर्णय तोच घेत असे. 2010 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या सीआरपीएफच्या 76 जवानांच्या हत्याकांडामागे भूपतीचं नाव होतं. त्याच्या डोक्यावर वेगवेगळ्या राज्यांनी 1 कोटी ते 10 कोटी रुपयापर्यंत बक्षीस जाहीर केली होती. 40 वर्ष त्यानं जंगलात लपून संघटनेचं मेंदू म्हणून काम केलं. भूपतीचं वैयक्तिक आयुष्यही नाट्यमय होतं. त्याने सहकारी नक्षलवादी तारकाशी लग्न केलं, जी दंडकारण्यात विभागातील वैद्यकीय पथकाची प्रमुख होती. तिने 17 पोलिसांना ठार मारणाऱ्या हल्ल्याचं नेतृत्वही केलं होतं. मात्र या वर्षी तारकाने आजारपणाचं कारण देत आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याची मेव्हणी सुजातानेही चळवळ सोडली. कुटुंब एकामागून एक मुख्य प्रवाहात येऊ लागले आणि भूपतीवर मानसिक दबाव वाढत गेला. दरम्यान पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवायांनी नक्षलवादी नेटवर्क कमकुवत झालं. स्वतः भूपतीने संघर्ष नव्हे संवाद हा एकमेव मार्ग आहे असं पत्रक प्रसिद्ध केलं. हाच त्याचा टर्निंग पॉइंट. काही कट्टर नेत्यांनी त्याला विरोध केला, पण भूपतीनं ठरवलं पुरे झालं आणि अखेर त्याने 60 साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाअंतर्गत त्यांना सुरक्षा आणि पुनर्वसन देण्यात आलं. 40 वर्षांच्या सशस्त्र संघर्षानंतर ज्याने हजारो जीव घेतले, त्यानेच आता शांततेचा मार्ग निवडला. भूपतीच्या आत्मसमर्पणाने दंडकर्ण जंगलातला लाल युद्धाचा शेवट सुरू झालाय. तर मित्रांनो, तुमचं मत काय? भूपती सारख्या माजी नक्षलवाद्यांनी समाजात परत येणे योग्य पाऊल आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जरा हटके स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.